अमरावतीच्या परतवाडा शहरामध्ये तरुणींचे लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर 8 आरोपींना जी आहेत ती पोलिसांनी अटक केलेली आहे। त्यापैकी काही आरोपींना जर आपण पाहिलं तर आज म्हणजे 7 दिवसांची जी आहे ती पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। यामध्ये मुख्य आरोपी अयांचा देखील समावेश आहे। आज जर आपण पाहिलं तर संपूर्ण 4 पहिल्या आरोपींची जी आहे ती पोलीस कोठडी संपलेली आहे आणि त्यानंतर आता काही वेळातच जे आहे ते त्यांना अचलपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये सुनावणीसाठी जे आहे ते हजर करणार आहेत। पोलीस कोठडी संपल्यानंतर आता आणखी चौकशीसाठी जर आपण पाहिलं तर पोलीस न्यायालयाकडे आरोपींची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर पोलिसांचा बंदोबस्त देखील सध्या परतवाडा पोलीस स्टेशनमध्ये वाढवले आहेत। दररोज नवनवीन खुलासे जे आहेत ते संपूर्ण या परतवाडा प्रकरणामध्ये समोर येत आहे। त्या पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर पोलीस देखील वेगवेगळ्या दिशेने तपास करत आहे। साधारणतः 2:45 वाजता जे आहे ते मुख्य आरोपी अयान त्याच्यासोबतच्या इतर सहकाऱ्यांना जे आहे ते या पोलीस स्टेशनमधून काढणार आहे। दुसरीकडे पोलिसांचा आपण बंदोबस्त या ठिकाणी बघू शकतो। महिला पोलीस देखील या ठिकाणी या बंदोबस्तामध्ये सहभागी असणार आहेत। संवेदनशील शहर म्हणून जर आपण पाहिलं तर परतवाडा शहराची ओळख आहे। त्याच पार्श्वभूमीवर आरोपीला न्यायालयामध्ये हजर करत असताना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी जी आहे ती पोलिसांच्या वतीनं घेतली जात आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे। पुढच्या काही मिनिटांमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणाहून अयानला जे आहे ते न्यायालयामध्ये हजर करणार आहे। त्याची प्रक्रिया जर आता आपण पाहिलं तर पोलिसांच्या वतीनं पूर्ण झालेली आहे। कोठडी जी आहे ती पोलीस कोठडी अयानची जी आहे ते न्यायालयाकडे पोलीस वाढवून मागण्याची देखील शक्यता आहे। कॅमेरामन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।